21 मार्च पर्यंत आपला छात्रसेवा काळ हा होता, ते म्हणजे 23 फेब्रुवारी चालू झाला आणि 21 मार्च समाप्त झाला. तर आपण कोणत्या शाळेत छात्रसेवा काळ हा घेतलाय? तर RPH कन्या विद्यालय मालेगाव आणि त्या शाळेचा पत्ता काय? लोकनेते व्यंकटराव गिरे मार्ग मालेगाव कॅम्प जिल्हा नाशिक आणि संस्था कोणती होती? ती महात्मा गांधी विद्या मंदिर. तर मग पायाभूत सुविधा आणि सोयी काय काय होत्या त्या शाळेमध्ये? शाळेची इमारत अगदी छान व स्वच्छ होती. त्याच्यानंतर कार्यालय व वर्गखोल्या पण अतिशय स्वच्छ केलेल्या होत्या. मुख्याध्यापक कार्यालय पण स्वच्छ होतं. स्टाफ रूम होता त्यांना, शिक्षकांना. ती शाळा फक्त मुलींची असल्यामुळे स्टाफ रूम फक्त मुलींसाठी वगैरे सर्व हे होतं. ग्रंथालय होतं, प्रयोगशाळा, त्याच्यात खेळाचे मैदान, संगणक, स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, अशा अनेक सुविधा त्या शाळेमध्ये होते. तर मुख्याध्यापकांचं नाव काय? त्या KV देसले मॅडम, उपमुख्याध्यापक सौ नेरकर मॅडम होत्या. तर शाळेतील उपक्रम आणि कार्यपद्धती. तर शाळेत काय होतं? सकाळी रोज आपली सकाळ शिफ्ट असल्यामुळे शाळेत सकाळी परिपाठ व्हायचा. तिथे परिपाठाला राष्ट्रगीत, प्रार्थना वगैरे व्हायची. तिथे पालक शिक्षक माता पालक मेळावा पण होत असतो शाळेमध्ये आणि मग वृत्त स्पर्धा वगैरे असले कार्यक्रम पण शाळेमध्ये घेतले गेले. तर आपण दैनंदिन उपस्थिती आपल्या पद्धतीने पूर्ण महिन्याभराची लावलेली व्यवस्थितपणे आपण तिथं सर्व कामं केलेली आहेत. तर आपण मी एकदा 9वी तुकडी उपगट प्रीतम मराठी पाठाचे वाघ मॅडमांचे हे निरीक्षण केले व भूगोलाचे वाहतूक व संदेश जवळ के मॅडम यांचे केले. शाळेखाली मी 2 पाठाचे नियोजन केले. पहिला पाठ माझा प्रीतम होता, तो दुसरा भूगोलाचा पाठ पर्यटन होता, 9वीचा पाठ घेतला. 23 फेब्रुवारी 2026 सोमवार रोजी आपण छात्रसेवा उद्घाटन सोहळा तिथल्या सर्व शिक्षकांच्या देखरेखीखाली केला. त्याच्यानंतर 24 फेब्रुवारीला आपण ऍक्टिव्हिटी क्रिकेट मग उपक्रम आयोजित केला. त्याच्यामध्ये पूर्ण विद्यार्थी शिक्षक पूर्ण होते. सर्वांनी खूप मनोरंजनात्मक हा प्रोग्राम आयोजित केला. त्याच्यानंतर 25 फेब्रुवारी हिंदीची चादर गुरु तेग बहादूर साहेबजी 350 व शहीद दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आम्ही तिथे आयोजन केले आणि तिथे निबंध स्पर्धा सुद्धा आयोजित केलेली होती. त्याच्यानंतर 26 फेब्रुवारीला आपण कोणती ऍक्टिव्हिटी घेतली? तर खो खो. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक होते आणि छान उपक्रम झाले. 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस आपण सर्व विद्यार्थी शिक्षकांनी कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमामध्ये मी भाषण केले. त्याच्यानंतर बाकीच्या काही विद्यार्थ्यांनी गाणी म्हटली मराठी भाषा दिनानिमित्त, कोणी सर्वांनी भाषण वगैरे केले. त्याच्यानंतर विज्ञानाचे जे विद्यार्थी शिक्षिका होते त्यांनी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला. 1 मार्च 2023 रोजी शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची जयंती होती. तर आपण तिथल्या शाळेत जाऊन तिथल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो व शिक्षण मंत्री यांच्या पुतळ्याजवळ पण आपण फोटो काढले. त्याच्यानंतर आपण विद्यार्थी शिक्षक आणि संत तुकाराम बीज ही आयोजित केली. ती कोणत्याही शाळेमध्ये आयोजित केली नाही जातात, पण आपल्या पद्धतीने ती आपण आयोजित केली आणि तिथं आपण काही मुलांना आपण गमन लिहायला सांगितले. 8 मार्च 2024 रोजी रविवार होता, त्या रोजी जागतिक महिला दिन होता. जागतिक महिला दिनानिमित्त अतिशय उत्तम असं फलकलेखन तिथल्या मॅडमांनी केलेलं होतं. तिथं सर्व मॅडमांनी एकच युनिफॉर्म एकच कलरचा सादर केलेला होता. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले स्मृती दिनही सुद्धा कोणत्याही शाळेमध्ये असं सेलिब्रेट केला जात नाही, तर तो आपण सर्व विद्यार्थी शिक्षकांनी मिळून केलेला आहे. हा मार्च 2026 मंगळवारी रोजी एवढे कार्यक्रम आपण तिथे आयोजित केले. त्याच्यानंतर छात्रसेवा समारोप सोहळा आपण संपवला. तिथला DC निकम सर, नेरकर मॅडम, KV देसले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तो कार्यक्रम तिथे संपवला होता. त्याच्यानंतर आपण मूल्यमापनाच्या संबंधित त्यांना काही कामात मदत केली. कोणत्या वया तपासण्या, निबंध तपासले. त्याच्यानंतर आपण स्वच्छता केली. 10वी बोर्डाचे सीट नंबर टाकण्यास त्यांना मदत केली. फलकलेखन करण्यास मदत केली.
एवढे आपण तिथे कार्यक्रम आयोजित केले आणि तिथे सर्व विद्यार्थी शिक्षक हे अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी भाग घेतला आणि सर्वांनी छान प्रकारे हा कार्यक्रम छात्रसेवा हा समाप्त केला. धन्यवाद.